ऐकावं ते नवलच. बाळाच्या पोटात आढळलं बाळ. बुलढाण्यातल्या घटनेनं सर्वच थक्क. बुलढाण्यामधल्या जिल्हा महिला रुग्णालयात एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी आली. पण तिची सोनोग्राफी झाल्यावर सगळेच हैराण झाले. कारण पूर्ण वाढलेल्या 9 महिन्यांच्या गर्भामध्ये आणखी एक अर्धवट वाढलेला गर्भ आढळून आला. या 32 वर्षीय गर्भवतीची 9व्या महिन्यात सोनोग्राफी झाली. त्यावेळी बाळाच्या पोटात काहीतरी आढळून आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मग आणखी एक सोनोग्राफी बारकाईनं केली असता या बाळाच्या पोटात 4.5 महिन्यांचा गर्भ आढळला. वैद्यकीय भाषेमध्ये याला फीटस इंटू फीटू असं म्हणतात. याला फीटस इन फीटू असा प्रकार म्हणतात. यामध्ये ही एक बाळाची जी आईच्या गर्भामध्ये जी वाढ होत असते तर त्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज डेव्हलप झालेले असतात. त्यामुळे असा प्रकार घडत असतो. जनरली असा प्रकार हा अतिशय दुर्मिळ आहे. निसर्गानं मानवाची रचना अशा पद्धतीने केली आहे की एका विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यावर फक्त महिलाच प्रजनन करू शकतात. मात्र एका बाळाच्या पोटात वाढणारं बाळ पाहून डॉक्टर सुद्धा अचंबित झाले. कॉन्जेनायटल ॲबनॉर्मॅलिटीमुळे ही घटना घडण्याची शक्यता असते. मात्र ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. जवळपास 5 लाख गर्भवती महिलांमधल्या एखाद्याच महिलेमध्ये अशी परिस्थिती दिसते. 1983 साली पहिल्यांदा अशी घटना नोंदवली गेली. त्यानंतर जगभरात 200 पेक्षा कमी केसेस आढळून आल्या. भारतात तर आतापर्यंत केवळ 15 ते 20 अशा केसेसची नोंद झाली आहे. या परिस्थितीत प्रसूती झाल्यावरती जन्मलेल्या बाळाला त्रास झाल्यावर त्याच्या पोटातला गर्भ शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला जातो. जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात. परंतु आता सद्यस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि उपाय यंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असेल त्या पद्धतीने त्यावर निर्णय घेतला जाईल. महिलेची प्रसूती झाल्यावर बाळाची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा बुलढाण्यात उपलब्ध नाहीये. त्यामुळे महिलेला छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात पाठवलं गेलंय. गर्भवतीच्या गर्भातच गर्भ आढळण्याची घटना राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत दुर्मिळ घटना. त्यामुळे घटनेची जोरदार चर्चाही होतीये. राहुल खंडारीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.